ओम ज्ञानिना मुक्तिदात्रेय ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। बॉस नहीं काढ नाही। प्रथमतः चातुर्मास्य निमित्त चलत असेल तसले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांक आयलाल तसले मागिले सगळे लोकांची हार्दिक जाल तसले स्वागत। एक गाव त्या गावा भितरी अद्भुत याल तसलो श्रीमंत व्यक्ती वास करता आशिलो। आज्या कल्तनेची श्रीमंतगिरी त्या कुटुंबाक आशिले। अशांगे न्हू आज्या नंतर बापाय नंतर ह्या पोतू ते गेले जमिनी पडून घेऊन जीवन करता आशिलो। आज्या कालातनेची संपत्ती नायलले अशांग घेऊन हे पुताक मस्तीतले मेहनत करचे आवश्यकता पडना। जमीन पडून घेतले पुरो तुंत नेवचे अमोघ जाल तसले आदाय संपत परिपूर्ण जान हेका मेळटा आशिले। अशांगनु खंचे काम नाशले तरी प्रायशः तो आहार स्वीकार करता उरता आशिलो। तेगे शरीर मोठेता घेता वता आशिले। अशांगनु तो मस्तीतले शरीरातनी मोठेता गेलो। चमकचे उठचे बसचे हे करचे कठीण जाता परिस्थिती तेगे जीवना भितरी निर्माण जाता गेले। शरीर केन्ना एक पटी मोठ येता ते बारीक करचे तितलो सुलभ न्ही। अशांगेन हे श्रीमंताक मस्त त्रास येवचे लागले। मना प्रमाण खंय वच्चे जावत ना येवचे जावत ना। इतलेच न्ही खंय तरीची देवस्थान वचून तोगू बसचे म्हणल्यार बेची बसत असले सामर्थ्य ना जाता गेले हेका। अशा न्हू मस्त विचार केलो कशी कंगे न्हू हे शरीर देवसून घेवचे, कशी न्हू हे शरीर बारीक करून घेवचे आनी पयली नमनीची सशक्त्यान उरचे म्हणून। मस्तीतले डॉक्टर केलो, मस्तीतलो उपचार केलो जाल्यार खंयच्या उपचाराची तेगेले स्थूल शरीर कमी करचेक प्रयोजन पडना। इतलेच न्ही डॉक्टरान सांगिल्ले नियम तो बी पालन करचेक तयार नाशिलो। अशा न्हू कशी आशिल्ली की तो तशी उरलो। तेगे मना भितर विचार चलता आसाची कशे तरेची हें शरीर बरें करून दवरून घेवका बारीक करका म्हणून जाल्यार तसले वाटी ताका मेळनाशे गेले। एक पटी ताका एक आनंदाचे विशय मेळ्ळे ते म्हळ्यार लागींच्या एक शहरा भितर विदेशांतनी एक डॉक्टर आयला। तो कसली जाली बीच कमी करता खंय। अशांगे न्हू थंय तुमी जाल्यार वचून या म्हण सांगचे कोण कितें केलें आत्मीय लोकांक सांगले तेन्ना हे श्रीमंताक मस्त आनंद जाले। विदेशांतून तो आयला म्हण जालो आसतरी तेगेले कडेन मस्तीतलें औषध उरचें पुरो।
आनी हांव खंडितानूच बारीक येताची म्हणजे एक आश्वासनाचेरी तो त्या डॉक्टरा कडेन तेगे सगळे लोकांले सहाय घेवन वचून पावता. डॉक्टरा कडेन तेगेले तोंदर सांगूंक येता, प्रॉब्लेम सांगूंक येता, अशी म्हाका मस्त त्रास येता आसा, जन्मात हांव अशें नाशिल्लो, नंतर आहारा निमित्त अशें जावंक गेलो, अशें जावंक न्हू, हें शरीर कमी करता असले कसले तरी वेवस्था आसलेली आपणा तुमी सांगया म्हणून. त्या डॉक्टरांनी सगळे तेगेले नाडी परीक्षा केले, सगळे हार्ट बिट्सांनी परीक्षा करून सांगले बाकी कांय त्रास ना रे तुका, बाकोट तूं आराम आसा, ओके. तूं गेल्ले समस्या म्हळ्यार शरीर मोटेला म्हणजे कोची कांय भिन्नाका. हें शरीर कितें मोटेलें आसा, हें मोटेलें शरीर कमी करचें आशिल्लो उपाय म्हूण सांगल्यार साक्कणपणाची थोडें वॉकिंग करी, 1-3-4 किलोमीटर फिरी, कमी तुका शरीर आपापीची. त्याने हेणें सांगलें खंय वॉकिंग करूं जाता तसलें हांव तुमचे कडेन येता आशिल्लो, तें जावूच ना म्हणून तुमचे कडेन आयला हांव. ओहो, तशी बी आसा तुगे कडेन वॉकिंग करूंक जावूच ना. ना तेन्ना हे डॉक्टरान सांगलें जर तुका वॉकिंग करूं जावूच ना, राबिले कडेन कितें तरी कर, तूं कितें कर, सूर्य नमस्कार घाली, तुमचो निमित्त तूं बारीक येता, पाप हेका बावगाचें जावूच ना आनी सूर्य नमस्कार खंय घालचें आनी पाप. त्यान सांगलें खंय डॉक्टर माम हांव तुमकां नमस्कार घालता, ते सूर्य नमस्कार म्हाजे कडेन जावूच ना. तेजे खातीर हांव हांगा आयला, म्हाका ते उठ कसले लायले नाका तुमी, गुळ असले दिया, हांव आराम जावका, हांव बारीक येवका. प्रायः ते संदर्भाचेर ही गुळी कसले नाशिल्ल्याची अशी दिसता. विदेशा भितर बेची तसली गुळी नाशिल्ल्याची अशान ते डॉक्टरान सांगलें. गुळी कसले आयले ना मरे त्या बदल, मनुष्य मोठी करची गुळी आसावी ना, हा बारीक करची गुळी ना अजून पर्यंत. अशी जावंक घेवन गुळी ना हेका, तूं व्यायाम करी म्हळ्यार करतना, थोडेची वॉकिंग करी म्हळ्यार करतना, आतां कशें तुका बारीक करचें रे मारया, बोडा उसळ मरे हे म्हूण सांगे न्हू डॉक्टरू. मात्ते हात दिवन बसलो म्हण जालें. तेन्ना हे श्रीमंताक थोडे निराश जाले, थो कितले की आश्चर्य आयलो हे डॉक्टरा कडेन. हेगे कडेन गेल्ले री हांव बारीक येतलो, आराम जातलो, आरोग्यपूर्ण जातलो म्हणून. जाल्यार हे डॉक्टरू कांयची करनासतना बोडा हात दिवन बसलो म्हूण सांगे न्हू, मस्त पश्चाताप गे न्हू डॉक्टराक नमस्कार करता सांगता आसा, तुमी बी म्हाका हात सोडनाका गो. मस्त डॉक्टर दाखयले, कोणा कडेन कांय करूं जालें ना, तुमगेर उंच विश्वासान आयला, अशें तुमी कितें तरी एक म्हाका वाट दाखयकाची, नाजाल्यार हांव हांगा वच्चीच ना म्हूण सांगे न्हू हट जावन बसलो श्रीमंत. तेन्ना त्या डॉक्टराक मस्त मनाक पश्चाताप येले. हे मनुष्य बारीक येवंक म्हूण आसय, जाल्यार बारीक येवचें कितें करका तें तयार ना हेगले भितरी, आनी कशें करून बारीक करचें. तेन्ना डॉक्टर मनाक एक आलोचन आयलें. आलोचन येवंक गे न्हू हेका थोडेची आहार नियंत्रण केल्ले री ह्यो बारीक येतलो म्हणजे चिंतनेचे दी डॉक्टर येवंक गे न्हू. डॉक्टर ताका सांगता आसा, पळय हांव तुका एक सुंदर उपाय सांगता, तूं तें करी, 1-2-3 म्हयन्या भितरीची तूं थोडेची बारीक येतलो, आराम करून येतलो, तुका चमकाचें इजी जातलें म्हणून. तेणे श्रीमंताक संतोश जावंक गेले. डॉक्टर कितके आतां सांगता आसाची म्हूण सांगे न्हू विचारता आसा, डॉक्टर माम कसलें तें कसलें केलें री हांव बारीक येतलो. तेन्ना डॉक्टर तेगेले विचारा प्रमाण सांगता आसा, तुमी एक काम करका, ते म्हळ्यार दिवसाक 2 चपाती आनी 2 केळी खावका. तुमी तशी करता वचच्या दिवसा तुमी आपापीच बारीक येताची म्हणून. तेन्ना श्रीमंत मनाक संतोश 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 संतोश. कारण चपाती ते श्रीमंत मस्त आवडटा आशिल्ले. चपाती खावचें सांगलें म्हणजे जालें ताका.
त्याला दोन्ही सांगला उरो केळी बी सांगला मस्त संतोष आहे श्रीमंताक संतोष आला श्रीमंतांनी डॉक्टर लागूचे विचारलं खंय डॉक्टर माम तुम्ही हे 2 चपाती 2 केळी खावचे सांगल न्ही हे जेवणा पयलीं खावचे की जेवणा नंतर खावचे म्हण तेन्ना हे डॉक्टरान सांगलें खंय जेवणा पयलीं बी खा नंतर जेवण करी नंतर जेवणा नंतर बी खा आनी येवचें काम ना तुका हांगा म्हण आनी कितें करतलो तो पाप मनुष्याक सुलभ जाल तसलो वाट सांगले री फूड कंट्रोल करतो आहार नियंत्रण करो आरोग्य बरें येता म्हण सांगले री मनुष्याक आजी जिखवा चापले इतले जाले की म्हण सांगले री नियंत्रण करचें मनुष्य नाश स्थिती भितरी श्रीमंत नमकेची आज आमगे जीवन जालेले मस्त तितले कठीण जाता परिस्थिती दिसता आसा प्रायः केवल हे एक तापत्रय श्रीमंतल मात न्ही आमगे सगळे लोकांच्या जिवना भितरी तशी चलता आसनी बे आजी आमकां नाशिल्ले रोग खंयचे शुगर BP तरेची प्रायः आजी अनेक लोकां भितर आमी पळयचे शकताची पयले काल आशिल्ले 30 वर्सां पयले 40 वर्सां पयले BP आनी शुगर हे श्रीमंत लोकांक रोग म्हणून श्रीमंत लोकांक मात्र हे रोग येवचे हे श्रीमंत लोकांक रोग म्हणून जाल्यार आतां कितें सांगलें गोतस तुमकां हे रोग श्रीमंत्यांक गेलो ओट लोकांक लागला असली परिस्थिती येवन गेला म्हणजे आसतली ह्या कुटू कारण कितें हे कुटूक कारण आमगेल आहार नियंत्रण नाशीची आमी उरचे आमगे मनसेच्छ जे आमगे न्हू आमी खाता उरचे आमगेल आरोग्य असमतोलन कारण जाल्ले चिंतने आमी करचे आवश्यकते आमकां सगळ्या लोकांक आसा आजी तरी विचारचें काम ना बर्गर गिरगर म्हूण सांगेन कस तुटायल्या की आजी तोंडा टेस्ट लागता म्हणचे खाता बसचे ते कोणाल फूड भारतीय कितें तें तुंत बात कितें आसा कांय कल्पना ना आमकां अशी जे आमगे न्हू टेस्ट आसा की ना की वतना उठचे रे तेणी खाता ती हांव खावचें हांव खाता म्हण आनी एकलो खाता अशी जे आमगे न्हू मनसेच्छ कारण खाता आसाची अशें ना आमगे शरीर म्हणजे रोगाचे एक सहज जालें तसले बोलून जावन गेला म्हणजे आसतरी प्रायशः आमी आमगेर आहार विहार कशें दवरून घेवका म्हणचे बदल थोडे जागृत्याक उरचे थोडे कॉन्शियसली उरचे अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसवो आमगेले म्हालगड लोक सांगताची सर्वेषामेव रोगाणां लंघनं परमौषधम म्हणून मनुष्याक खंयचे रोग उरो खंयचे मनुष्य उल्लंघन करता तुंत निमित्त रोग कमी जाता अशानुची सर्वेषामेव रोगाणां लंघनं परमौषधम सुंदर सूत्र आमगे म्हालगड लोकांनी दिल्लें आसा आमकां लंघन म्हळ्यार कितें दांटून वचचें न्ही उपवास करचे आहार घेनाशी उरचे निराहार करचेक लंघन म्हण सांगलो आमी इतले निराहार जावन उरताची अर्थात तुमगे भाशेन सांगतले उपवास करताची तितले आमी आरोग्यवंत उरूंक शकताची तितले आमगेलें शरीर स्वस्थान उरता म्हणजे सत्य प्राचीन लोकांनी म्हालगड लोकांनी अनुभव करून सांगिल्लें सत्य हें अशानुची आमगे प्राचीन लोकांनी एक पद्दत हाडले मनुष्याला आरोग्य स्वस्थान उरका मनुष्याने निरोगी जावन उरका मनुष्याने समचित्त जावन उरका म्हूण सांगे न्हू 15 दिवसा एक पटी उपवास करचे म्हणून 15 दिवसा एक पटी आहार खानाशी उरचे म्हणून 15 दिवसा एक पटी निराहार करचे म्हणून ताका आमी एक नांव दिलें एकादशी व्रत म्हळ्यार कांय खानाशी उरचे हेजें कारण कितें फाटल्यान दवरलें कारण मनुष्याला आरोग्य स्वस्थ उरका मनुष्य कितलो खाता वता तुंत निमित्त
अनेक इतले रोग रोजी सुरवात येता वताची. मनुष्य एक दिवस तरेची 15 दिवसाक शरीरात तरी गॅप दिलेली, आहारा गॅप दिलेली, तेन्ना आहार नाशे टायमारी शरीर आनी परतून चुरूक येता. चुरुक्यान भितर कित तरीच अस्तव्यस्त जाल्लो आसतली, रक्ता भितर जेवो मज्जा मांसा भितरी अस्तव्यस्तता जाल्लो आसतली, ते सहजान सुमू जाता आनी मनुष्य स्वस्थ जाता आनी परतून तो मुखार वचूंक शकता. म्हणचे बदल एक वेवस्था हाडे 15 दिवसा एक तरेची उपवास करता म्हणून. आजकाल अनेक डॉक्टर बी सांगता, बुद्धिवंत डॉक्टर, तुमगे आरोग्य बरें कशें उरलेली, वारा एक दिवस उपवास करया म्हणून. वारा एक दिवस उरची कठीण जालें काय धार्मीक पद्दतीचेर 15 दिवसा एक तरेची उपवास करका, कठिणिट्यान करका म्हणजे एक पद्दती आमगे म्हालगड लोकांनी हाड दिले. कारण कितें, आमगेलें आरोग्य बरें जावन उरका, आमी स्वस्थ्यान उरका म्हणजे कारण वो. आमी कितले आहार खाताची तितले आमगेले रोग निरोधक शक्ती कमी जाता वता केन्नाची. आमी कितले आहार कमी दवरून घेताची तितले रोग निरोधक शक्ती जास्त येता वता. अशें जावंक न्हू, सहजान आमी खाल्लेल्या आहार निमित्त, आहार दोशा निमित्त अनेक इतले रोग शरिरा भितर तयार जाताचे सहजानूची. तेन्ना मनशान एक दिवस तरीच 15 दिवसा भितरी तेणें निराहार केल्लेली, ते कितें रगत आसा पुनः शुद्धी जावचेक, पुनः समावस्थे भितर येवचेक बरें जाता, पुनश मनः एक्टीव जाता. म्हणजे हाडल वेवस्थे हे एकादशी वेवस्थे. अशान एकादशी केन्ना येता तेन्ना मनुश्यांनी निराहार करका, उपवास करका म्हणून. प्रायशः उपवास शब्द कितें आसा, हे शब्द आजी रूढ अर्थ भितरी आमी कांय खान्नाशी उरचे म्हणजे अर्था भितर उपयोग करता आमी. जाल्यार शास्त्रीय जावन उपवास शब्दाचो अर्थ वेगळेची. उपवास 2 शब्द थंय. उप म्हळ्यार लागीं, वास म्हळ्यार उरचे म्हणून. कोणा लागीं उरचे, परमात्मा लागीं उरचे, परमात्मा चिंतन करता उरचे, परमात्मा ध्यान करता उरचे शब्दाक उपवास म्हणून सांगिल्लें आसा. म्हळ्यार मनुष्य त्या दिवसू जालें तितले प्रपंच विशयेंतनी दूर वचका, तेगेलें मन परमात्मा कडेन केंद्रीकृत करता, जालें तितलें परमात्मा चिंतने भितरय ते हाडून उरका. तुमचो निमित्त मन शुद्ध जाता आनी त्या दिवस ताणें परमात्मा लागीं आसले तरी आहाराचे विचार येवच ना ताका, तेन्ना आहार नासले तरी शरीर बी शुद्ध जाता. शरीर मन केन्ना शुद्ध जाता तेन्ना तो मनुष्य निरोगी जाता. म्हणजे चिंतनेचेर आमगे म्हालगड लोकांनी 15 दिवसा एक उपवास करचे एक पद्दती आमकां हाड दवरले. जाल्यार आजी ते पद्दती खंय गेले की कितकी कॅलेंडरा भितर उरता. उपवास म्हण आमी सांगता कितके आहाय, जाल्यार आमी उपवास करतना जाल्यार एक मात काम करता आमी, ते म्हळ्यार देवा उपवास घालताची त्या दिवस. देवा मात नैवेद्य करतना. आज एकादशी, देवा शीत दाखय अशी ना, देवा शीत नैवेद्य कर अशी ना. खंयची एक व्हड पद्दती आमी लोकांनी माथ्यार धरून घेतिल्लो आसा. म्हळ्यार देवा नैवेद्य करचें ना, एकादशी देवान करचें. देवान स्लिम ड्रीम जावन कितकें साधन करचें आसा म्हणचे बदल त्याणें एकादशी करचें, आमी भरपूर भरचें म्हूण. कितले विचित्र वेवस्थेनी आमगेले. एकादशी दिवसू देवान उपवास करचे न्ही वो, आमी उपवास करचे, आमी निराहार करचे. प्राचीन काळात एक पद्दत आशिल्ले, घरा भितर कांयच करता नाशिल्ले, उज्जोरके लायत नाशिल्ले रान्नीक. तसले पद्दती प्राचीन पद्दती. केन्ना घरा भितर देवा उज्ज लायत ना म्हणजे तेन्ना शीत खंय करूं येता आमचे कडेन. शीत केन्ना करतना म्हणजे तेन्ना देवा नैवेद्य दाखयचें येता आमचे कडेन ना. तेन्ना देवा उपवास घालचे ना म्हणजे कितें करता आशिल्ले आमी, देवा एक नाल्ल फुटून देवा मुखार दवरून घे न्हू, आज एकादशी देवा हुंतून तूं तृप्ती या म्हणून आमी उठलो लोक उपवास करता आशिल्लेची, निराहार करता आशिल्लेची. जाल्यार आजी ते निराहार करचे कितें पद्दत आसा, आमी पुरो आहार खावचे लागल्याची, देवा मात त्या दिसा एक नाल्ल व्हड दाखयत सोडलेली, ताका नैवेद्य कितें बंद्यान गेलो. कितलो दुरंत विशय न्ही. व्रत सगळे देवा सांगिल्लें न्ही वो, हें व्रत सगळें आमकां सांगिल्लें, मनुश्या सांगिल्लें. जाल्यार मनुश्य इतलो हुशार की म्हूण सांगल्यार म्हाका करूं जावता मागीर देवान केलें जाल्यार म्हाका मेळटा म्हूण. चुकीचें. देवा सांगिल्लें न्ही व्रत, मनुश्या सांगिल्लें. अशें न्हू आज आमगेले मठा जेवण आमगेले गुरू परंपरे भितर एकादशी देवा नैवेद्य आसा, शीत नैवेद्य आसा देवाक. कारण आमी उपवास करकूय ना, आमी निराहार करकूय ना, देवा निराहार न्ही, देवा नैवेद्य करचेची.
आमी उपवास करया, आमी निराहार करया म्हणून. जाल्यार मनुष्य बुद्धी वाडता गेली तशीची देवा उपवास घालता गेलो, आमी मात खाता गेले. आमी खाता वचे बरोबरी रोग रुजीर आमगे भितर आयले म्हूण सांगल्यार प्रायशः खाच्यो फाटल्यान कितें सत्यत आसा तें कळून घेवका. ताका केन्ना डॉक्टर लोक सांगता उरताची, म्हालगड लोक बी केन्ना सांगता उरताची मनुष्य कितें आहार खाता आसा तितलो आहाराचें वशकतें मनुश्या ना म्हणून. मनुष्य आज कितलो आहार खाता आसा तितलो आहाराचें वशकतें ताका ना. ताणें खावचे आहारा भितर अर्ध आहार खाल्यार पुरो, तो मनुष्य स्वस्थ्यान उरता म्हणून, तो मनुष्य निरोगी जावन उरता म्हणून, तो मनुष्य आराम उरता म्हणून. आज आमी कितलो आहार खाता आसाची चितलो आहाराक गरज शरिरान आमगेले तेजे अर्ध खाल्ल्यार पुरो खंय. आमी पोट भरून घेवेत खंय, आमी आराम उरीत खंय. तशें म्हळ्यार आतां आमी डब्बल खाता न्ही, अर्द खावत ना पुरा खातात न्ही, ते अर्द कोणा वता. आमी कित्याक न्ही जास्त अर्द खाता पळया, तूं तरी मागीर डॉक्टर पोट भरून घेता याद उर तुमकां. तेगेली बिजनेस भरपूर चलता, तेगेली गोल्ड भरपूर खाली जाताची, तेका रोगी मस्त जाताची, तो आराम उरता. अर्द आहार निमित्त आमी आराम उरलेली आनी अर्द जाल्यार खाला निमित्त डॉक्टर आराम उरता म्हणजे आसतरी आमी कितें येता म्हणजेले. अशें जावंक गे न्हू. हें कितें निराहार करची पद्दत आसा. 15 दिवसां एक पटपणाची मनुश्यान दवरून घेतलेली कितले मनुश्याले शरीर शुद्ध जाता, मन शुद्ध जाता, शरिरा भितर एक चैतन्य येता म्हणजे सत्य ते आमी कळून घेवचे आवश्यकते आसाची. अशें जावंक गे न्हू. आमगेले भारतीय परंपरे भितरी अनेक इतले व्रत, अनेक इतले नियम, अनेक इतले उपवास हाडल कितें जाल्यार मनुष्यान निरोगी जावन उरका, मनुष्यान स्वस्थ जावन उरका, मनुष्याल चित्त समाज भितर उरका म्हणजे बदलची. सत्यनारायण पूजा करया, तुमी शनी पूजा करया, खंयचें व्रत करया, थंय उपवास फस्ट बरयताचे. सकंडन संकल्प करून उपवास रूक तुवें संध्याकाळाक पूजा करका म्हणून. आमी उपवास म्हळ्यार कितें केलें, शीत खान्नाशें उरचें उपवास आमगेल्या मना भितर. अशांगेन भरपूर चपातकी, उपीटकी, शिराकी कंगेन मारचे लागले आमी न्हय. कितली विचित्र पद्दत न्ही आमगेले. खंय वचून पावलेत न्ही आमी. आमगेले म्हालगड लोक सांगताची उपवास म्हळ्यार कसले खावचे न्ही, आमी निराहार जावन उरचे, कांय आहार घेनाशे उरचे. जाल्यार आज काल आमी कितले मुखार गेल्या की म्हणल्यार निराहार करूं आमचे कडेन जावूच ना, उपवास करूं बी आमचे कडेन जावूच ना. उपवास म्हळ्यार परमात्मा स्मरण निरंतर करचें आमचे कडेन जावूच ना. ते वच्यो परमात्मा स्मरण करूं जावूच ना न्ही. निराहारपणे करतावे आमी, आहार नाशी उरतावे आमी, ते बी जावत ना आमचे कडेन. अशा न्हू निराहार शब्दाक आमगे म्हालगड लोकांनी एक अर्थ लायले. कोण कोणाक उपवास उरू जावत ना की कांय खानाशी उरू जावत ना की तेन्ना ताणें निराहार शब्दाक निरू आहार करून घेतले. उदक पिवचे, उपवास दिवस उदक पिवन उरचे. उदकाक खराब ब्लड नाशिल्ले, जितले खराब ना ताकडे दूद आयले तुमचे भितर, उदकाचे नमुने आसता ते लिक्वीड फॉर्मा भितर आसता म्हूण ज्यूस कुडचो तुमचे भितर. अशें जावंक गे न्हू. निराहार आशिल्ले, निराहार जाले, निराहार जावन ते दिवसा पर्यंत पावले. कितके बी मनशाक खूश मेळना. चितले केलेपणां कितकी बरें आशिल्लें कितकी, तितलेक खूश मेळना. ताणें विचार केले केन्ना हांव हण्णाचे रसू पित्ता म्हणजे हण्ण खालें कितें जाता. अशान ते एक शब्द घातले फलाहार म्हण. हण्ण कटकन खावचें. शेबू, मुसुंबे, केळी हें कटकन खावंक गे न्हू पोट भरून घेवचें एक वेवस्था हाडून घेतले. ते बी कितली बरें आशिल्ले, ते बी चूक न्ही. अड्न कांय खानाशी उरल्यार अशक्य जाता, त्रास जाता, उरो फलाहार चितले कराबले आमी. ते खाली बी संकट येता आमकां 2 तासांनी परतून पोटाक ताकद पूर जावत ना. शीत जिनशी उदय जालें ना, हण्ण कितें खावन उरका, कितें खावन उरले जालें म्हण सुरकले. चपाती, इडली, तांदळांत येशील तसले वस्तू पुराचे, ओपेटू कितले खावचे की म्हणल्यार शीत पण जेवली इतले जीव तसली कितकी ते इतले इतले खावचे, भरपूर पोट भरून खावचे, उपवास राजी म्हण खावचे. जावंक गेले. त्या ताका एक नांव दिलें आमगे म्हालगड लोकांनी, भारी हुशार लोक आमगे म्हालगड लोक. फल आशिल्ले न्ही थंय एक ळ केले फळाहार म्हणून. फलाहार न्ही फळाहार. फळ शब्द करता कितें उट्टायले चपाती, ओपेटू,
शिरा अट्टच फळाहार म्हणून सांगेन खंय वता आसा आमी मनुष्याला आरोग्य बरें उरका म्हण सांगिल्लीत न्ही उपवास पद्दती जाल्लेरी आजी आम्ही उपवास उरता असावे आम्ही शरीर बरदवचे प्रयत्न करता असावे लंघनम परमौषधम कण कितें सांगिल्लें आसा म्हालगड लोकांनी तेजे प्रकार चलता असावे म्हणून विचार करूं गेल्यारी आज आमी चलचे जाता नाशिल्ले म्हणजे दुरंत विशय आमगेले गुरू ना आमगेले मस्त म्हालगड लोकां पळयचे पुरो तुमी तिंगा कितें जावो तिनी गुळी घेवत नाशिल्ल्याची आदोर खंयची औषधां तिणी घेवत नाशिल्ल्याची तिने एक काम करता आशिल्लें त्या म्हळ्यार कितें उपवास करचे त्या दिवस कांय खानाशी उरचे कांय खानासतना विश्रांती करता आशिल्ली तिनी रेस्ट घेता आशिल्ल्याची एक दोन दिवसां भितरची कसले जरूर ते कमी जावं वता आशिल्ले कसले शरीर तापत ते कमी जावं वता आशिल्ले तितलें आरोग्य तेंगेलें सुदारता वता आशिल्लें कांयच औषध घेनासतना केवळ उपवास करून न्हू आत्तर कितें तसलो पळयला आमी जिवना भितर तसलो अजून आसाच अजून गुळी घेवत ना कितें तरी जर आयले कितें थंडी जाले उपवास करताची म्हळ्यार कांय आहार घेनाशी उरताची ना कसले घेवं कशें लिक्वीड फॉर्मांत घेताची तिने आरोग्यवंत येता वता जाल्यार आमी तशी न्ही आजी आमी पोटा भरून घेता पळाची खंयची खावं का खंयची खावचें ना अशी गुंतना अशी उठू भरून घे न्हू आमी रोगग्रस्त जाले तसले एक पेटी जाला म्हणजे असलेली प्रायशः आमी थोडेची विचार करचे आमगे आरोग्य बरें जावन दवरता आमी कितें करता म्हणजे चिंतन करचें अनिवार्यता आजी आमकां सगळो लोकांक आसा अशी आमगे न्हू म्हाका लोकांक कितें कल्लल पद्दती आसा हे पद्दती अत्यंत योग्य पद्दती आमी आहार केन्ना खाता पळया तेन्ना आमगे कितें रगत आसा ते रगत पुर्तीची खाल्ला आहार जीण करता तरी काम करता सुरवात करता अशें तुमी एक फावट पोट पण आहार खाया शरीर सुस्त कितें तुमगेले आहार खावचे भितर कितें सुस्त येता कारण इतलेची आमगे सगळे रगत पोट देखून काम करूं वता पोटाक कितें आहार खाल्लेलो आसा ते पचन करचे खातीर काम करची सुरवात करता तेन्ना सुस्त अशें दिसता न्हिदया अशें दिसता एक नमनीचे आलसपण आमकां येता वता तेन्ना आमी कांय आहार खावत ना तेन्ना आमगे रगत अशे जागेक उरता आनी एक्टीव जे आंग न्हू खंयचे तरी रोग रुजीन भितर आयले आसतरी ते रोग रुजीन मारचे सुरवात करता तेन्ना ऑटोमॅटीक आमगे भितर कसले खंयचे एक सान रोग उरोवची आमगे शरिराक आहार केन्ना ना म्हणलेले तेन्ना रगत सोमोच्या भितर उरता एकूकण उरता तेन्ना ते रोग निरोधकाच्यान काम करता वता तेन्ना आमी स्वस्थता उरताची म्हणजे सत्य आमी केन्ना कळून घेताची तेन्ना निराहार उरचे कितलें म्हत्व आसा कितले मुख्य दिल्ले आसा म्हण सांगचे अर्थ आमकां जेन्नाशी उरतना अशी जावं गे न्हू आमी शरीर बरें जावन दवरून घेवपाक जालें आसतरी 15 दिवसां एक तरेची आमी थोडेची आहार कंट्रोल करचे आहार नियंत्रण करचे आवश्यकते आमकां सगळो लोकांक आसा अशें जावं गे न्हू आमी जाल तितले आहार विहार कंट्रोल दवरचे तरी प्रयत्न करता जाल तितले आमी शरीर स्वस्थ जावन घेवचे तरी प्रयत्न करता म्हण सांगचेक इश्ट करता आसा अशें जावं गे न्हू केवल एक श्रीमंत जाल्यार मात्र तें दुख्ख न्ही आज आमगे सगळ्या लोकांची मस्तीतलें दुख्ख आसा आज आमी पळयताची तुमी कोणाका विचारया पांयां दुखी गांठी दुखी हें सर्वे सामान्य जावं गेलां आजी पयलीं 15 वर्सां पयलीं नाशिल्ले 20 वर्सां पयलीं नाशिल्ले गांठी दुखी आतां कशें आयले म्हळ्यार कोणा कडेन उत्तर ना हेका जाल्यार आमगे आयुर्वेदीक शास्त्र एक उत्तर दिता हेका तें उत्तर आमी सगळ्यांक कळून घेवका आमी केन्ना तेन्ना घरा भितरी प्रेशर कुकर आहार खावची सुरवात केली पळया केन्ना तनी गांठी दुखी जास्त जाता गेले याद उर तुमकां आज एक वेवस्था येवंक गेला प्रेशर कुकर म्हूण सांगून वेवस्था ते आमी वापरता ओट्टूर घरा वापरता ते आजी तुमचे एडवर्टायजमेंट अशी उरती म्हणलेली तुम्ही प्रेशर कुकर घेया गॅस तुम्ही वांची वित म्हूण गॅस मस्त बचत येता तुमगेले आनी बरें शिजता म्हूण सांगे न्हू तेजे एडवर्टायजमेंट करतात केन्नाचे जाल्लेरी तुमतून जावचे कितें परिणाम आसा तेजी कल्पना नासतना आमी सगळे लोक प्रेशर कुकर घेतले तुमचे भितर आहार शिजले शीत तुमचे भितर केले रांदे तुमचे भितर केले उठ शिजोवंक घेवन तुमकां खावचे लागलेची तुमचो निमित्त वात रोग जास्त येता गेले प्रेशर कुकराक आनी वाताक कसलो संबंध आसा म्हूण विचारतले तुमी कळून घेवका प्रेशर कुकराची वेवस्था कितें म्हणून कुक म्हळ्यार कितें रांदप करचें आमी शिजीचे
आम्ही सहजानूची एक तोपा शिजीचे गेलेली एक अर्ध घंटा लागता ना 20 मिनट लागता खंयचे शिजे गेलेली जाल्यार तेची काम कुकर कितले मिनट भितर करता 5 ते 10 मिनट भितर करता ते सहजान शिजीत ना ते कशें शिजिता खंयचे आहार प्रेशरचे शिजिता प्रेशरान शिजिता म्हळ्यार भितर दिकांनी उबी तयार जाता ते उबी प्रेशरा निमित्त ते आहार कितें जाता शिजता तेका नांव तेका प्रेशर कुकर म्हणून म्हळ्यार प्रेशर शिजचे सहजान शिजना ते खंयचे आहार अशें जावंक न्हू ते प्रेशर केन्ना शिजिता तेन्ना ते कितें उबेस पळया उबी अमशें खंय वता म्हणजे आमी खावचे आहार भितर दिखता म्हणजे सूक्ष्म दिखता म्हणजे ते सूक्ष्म कितें उबी गेले आसा वात गेले आसा ते केन्ना आहार खाताची तेन्ना सूक्ष्म गेले कितें आहारा भितर वात आसा ते शरिरा भितर आमगे प्रसरण जाता वता तेन्ना गांठी वचून बसून घे न्हू ते आमकां दुखी करता म्हणजे सत्य आमी कळून घेवका अशें जावंक न्हू आमकां दिसतालें प्रेशर कुकर उपयोग केले निमित्त आमकां गॅस बांदता म्हणून जाल्यार एक याद दवरो प्रेशर कुकर निमित्त गॅस बांदताले जे तुमगे दुड्ड बांदतना त्या दुड्ड पुरा कडेन खंय घालता तुमी धाकटो हवंक घालता ती गुळे हवंक घालता विना दुड्ड बांदतना वो तुमगेले गॅस बांदताले वापरया आमी दुड्ड बांदतना अशें आमगे गुरू न्ही केन्ना म्हणचे आज काल लोक प्रेशर उपयोग केले निमित्त रे मस्तितले पातापत पडता आसाची हार्ट अटॅकात असले कितें वात निमित्तचे रोग आसाची ह्या कुठं प्रेशर कुकरा कारण आसा मनशान जर प्रेशर कुकर कमी केल्यार वापरचे कमी केल्यार तो निरोगी जावन उरचें शकता म्हणून जाल्यार आज आमगे घरा भितर इतले येवन गेले की जाल्यार प्रेशर कुकर नाशे रांदता करूंक कळटना आमकां कुकरात दवरले टीव्ही मुखार येवन बसले ताणें फ्रेश म्हण 3 पट शीट मात पेतर वचून उजीक काडलें आनी नंतर खाण खाल्लें इतले आज स्वस्त जावन बसल्याचे म्हण जाल्यार हातूंत निमित्त कितें जाता असं म्हणजे सत्य आज आमकां करता येतना अशें जावंक न्हू प्रेशर कुकराचे वापरचे आमी जाल तितले कमी करता वचच्या आमगे गुरू म्हणचे आशिल्लेची वटाणे हड्डोड कितें थोडे आसाची शीत नाशिल्ली वस्तू शिजून घेवची प्रश्न जाल्यार सहजान शिजचे कितें बटाटे टोमॅटो तरकारी आसाची सहजान शिजवीत न्ही आमी ते कितें शीत शीत प्रेशर कुकराचें आवश्यकता आसा आमकां ना सहजान करून घेवता शीत मुख्य आहार न्ही आमकां जाल्यार आमगे गुरून म्हणचे शीतपणेची मनशांनी प्रेशर कुकर करचें ना रे ते मुख्य आहार करता तरी ताणें अशी शिजून घेवन खावका तूं निमित्त कितले वात रोग कमी येताची म्हणून अशें हांव न्हू आमी बी तुमकां निवेदन करचें इतले प्रयत्न करता आसाची मनुश्याले जे शरीर निरोगी जावन उरता जाल्यार मनशांनी वात पित्त कफांतल्यान मुक्ती जावका तुमचे भितर कितें हें वात रोग आसा तेका मुख्य कारण हें प्रेशर कुकरांत असले वेवस्थीत जावन आसा आमगेले आहार वेवस्थीत जावन आसा अशें न्हू आमी थोडे बदलावण करता वचा पांयां दुखी खातीर आमी त्या दिवस तुमकां सांगलां उदक आमी सावकाश पिवचे घोट घोट करून पिवचे आमगे लाला रसा बरोबर उदक पिता गेले निमित्त वात पित्त सुमो जावन उरता मनुष्य स्वस्थ जावंक शकता म्हणून अशा न्हू थोडेच हेजे वापर करून ताची आमी आरोग्य स्वस्थ्यान दवरचे प्रयत्न करया प्रेशर कुकर हांव विरोधी न्ही जाल्यार प्रेशर कुकर खंय वापरका अवश्य आसतना वापरया अवश्य ना त्याने एक अर्ध घंटा वांता म्हूण सांगे न्हू तुम प्रेशर कुकर वापरचे वचूंक न्हू तुमगे जिवनाचे अंतीम घट्टा भितर 20-30 वर्ष वळवळटा काडटनाक एक ते अर्ध घंटा हांगा वांचीचे वचून कडेन वळवळटा काडक न्ही तुमी कितें तशें करता अशें न्हू प्रेशर कुकर वापर कमी करता वचा सहजानुची वाताचे रोग आपोआप कमी येता वता तुमी स्वस्थ उरूंक शकताची अशें हांवें न्हू मनुश्याले स्वस्थ येवचे आशिल्ले तसले वेवस्था म्हळ्यार लंघनम परमौषधम वाराक नांव 15 दिसा एक पट म्हणायची जाल तितले लिक्वीड फॉर्माचेर आमी आहार घेवंक न्हू उरलेर कितले रोग कमी येता म्हळ्यार मस्त रोग कमी येताचे आज तुमकां गुर्तो आसा कॅन्सर म्हणचे रोग पयले 100 भितर एकले मेळटा आशिल्ले आज 100 भितर 60-70 लोकांक हे कॅन्सर म्हणचे रोग येता आसा कारण कितकें म्हण जाल्यार आमी खाल्यार आहार कितें आसा तें समुपचन जावत नासतना ते गेड्डी जाता आसाची ते गेड्डी जावंक न्हू रोग आनी कॅन्सर जावन आमकां त्रास येता समजलें आसलेर हें कितलें मारक जाता समजलें आमगेली आहार पद्दती तुमचे भितर डॉक्टर सांगता आमकां 3 तास गॅप उरचें ना तुवें खाता उरका 3 तास घालता उरका कितें घालता उरका म्हूण तांकां दुड्ड मेळटा तुमचे निमित्त तांकां रोग जास्त येताची तांकां दुड्ड मेळटा तांगेली बिजनेस मस्त चलता अशें जावंक न्हू प्रायशः कॅन्सर असले कितें मारक रोग आसाची चॅक कर कितें आमगे आयुर्वेदीक शास्त्र औषध सांगता ते म्हण सांगल्यार कितलो तूं उपवास करता वता तितले कॅन्सर सेल्स कितें आसाची ते ऑटोमॅटीक मरता वता शरिरा भितर कितें आमी आहार खाता वता ते कॅन्सर सेल्स जास्त येता वताचे खंय अशें जावंक न्हू उपवास कितें आसा पळया हें मनुश्याक उट्टू रोगांतल्यान मुक्त करचें एक वेवस्था म्हण सांगचें सत्य तें आमी कळून घेतलें तेन्ना उपवासाक निराहार जावन उरचें कितलें म्हत्व आसा म्हणजे सत्य आमी घेवता
अशें न्हू आमगे शरीर बरें दवरपाची जबाबदारी आमगेली जावन आसा. आमी कितले अर्थपूर्ण जिवन करताची, आमी कितले समचित्ताचें जिवन करताची, आमी कितले निरोगी जिवन करताची, तितले आमी आनंदान उरूं शकताची. अशें न्हू तसले जिवनशैली आमकां सगळो येवशी जावो, तसले एक आशिर्वाद ज्ञानशक्ती ते ज्ञानेश्वरी देवी आमकां सगळो दिवो म्हणचे विशेष जाल तसले मागणी श्री देवीले चरणां करचेक इश्ट करता आसा. मस्तितले संतोष जाता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम देवीले आशिर्वादांनी आनी तुमकां सगळो सहकाराचेरी बरे तरेचेरी चलता आसा. आज उरकीची आयज वरा अशा न्हू आज मस्त लोक आज हांगा जाल्याची मस्त गांवांत आज लोक केंगे न्हू अनेक इतर सेवेचेर केल्याची पादपुजा सेवे, अन्नदान सेवे, महाअन्नदान सेवे, तेजे बरोबरी संपूर्ण सेवे, संरक्षणा सेवेचो थोडो सेवे दिवंगे न्हू हे चातुर्मास कार्यक्रमाक सहकार दिलो आसा. ते सगळे लोकांची हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हे सगळें करचेक इश्ट करता आसा. आज एक दिवसाचे संपूर्ण पंचसेवे कितें आसा ते ती आत्मीय लोकांनी आमगेले हांगा दिल्लो आसा. ते म्हण सांगलेली आमगेले मुळात ती न्यामतीची आतां शिमोगा उरता आसाची. तसले आत्मीय जाले तसले श्री राघवेंद्र रायकर तेंगेले भाव जाले तसले मंजुनाथ आनी संतोष हे तिग लोकांक सहकारचेरी आज एक व्हड सेवे राघवेंद्र राणान हांगा दिल्लो आसा. मठा बद्दल मस्त प्रिती, मस्त अभिमान, एक विशेश जाता तो भावाने अशें हांवें न्हू राघवेंद्र राणान आज हांगा येंगे न्हू एक व्हड सहकार दिले खातीर आमगे राघवेंद्र राणाक आनी तेंगे सगळे कुटुंबाक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हे सगळें करचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबरी अनेक आमगेले हेचे सेवे आज दावणगेरेचे एक आत्मीयन दिल्लो आसा. ते म्हळ्यार श्रीमती तनुजा आनी श्री आनंद नागेश रायकर इन मुळात मुणगोडचे आतां दावणगेरे गोवा भितर बी आसाची. तिणी आज एक विशेष हांवें मना एक संकल्प आयलो म्हणजे बरें काम चलता आसा, बरें सहकार दिवका म्हणून अशें न्हू तिणी बीच आज एक व्हड सेव जिंगे न्हू हे चातुर्मास कार्यक्रमाक बरें सहकार दिलो आसा. अशें हांवें न्हू आमगे आनंद अण्णाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हे सगळें करचें इश्ट करता आसा. तेजे बरोबरी हे सेम सेवे आज आमगेले जगडूरचे आत्मीय जाले तसले श्रीमती सुमित्रा आनी श्री गणपती नारायण कुडालकर हिंनी आज येवंगे न्हू हे सेवे आज हिंगा अर्पण केल्लो आसा. आज मंजुनाथ राणा बरोबर तिणी येवंगे न्हू हे व्हड सेवे दिवंगे न्हू हे चातुर्मास कार्यक्रमाक मस्त सहकार दिले. प्रायशे गणपती मामांनी मस्तीत लोकांक काम दी न्हू बरें केलां. तेंगेलें नांव प्रसिद्ध आसा म्हणजे साकडे माता आमी आयकले. अशें हांवें न्हू गणपती मामांनी मंजुनाथ राणा बरोबर येवंगे आज कितें व्हड हे कार्यक्रमाक सहकार दिलो आसा. अशें हांवें न्हू आमगेले गणपती राणाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हे सगळें करचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबरी आज चातुर्मास संरक्षणा सेवे व्हड सेवे ते व्हड सेवे आमगेले अत्यंत आत्मीय जाले तसले श्रीमती सुमती आनी श्री उमेश एन पुरेशन मुळता बँकी कोडलाची आतां दावणगेरे गांवीत आसाची. अशान तिनी आज एक हे व्हड सेवे आज आमकां हांगा दिल्लो आसा. उमेश नाल परिचय उठलोका आसाची जाल्यार आमकां उमेश नाल परिचय आलचे न्ही 25 वर्सां पयलीं आमकां तिंगेले परिचय कारण मठा कितें एक रूम आसा तिनीच त्या टायमार आमगेले श्रीयुत आर्यम रेवणकराक 1 लाख रुपये 99 इस्वी दिवंगे न्हू रूम्स तेन्ना तिणी बांदून सोंगे न्हू मस्त मठा कार्यक्रम सहकार दिता आसाची. आनी केन्ना तिणी मठा येवचे भोवन तरकारी घेवन येवचे, हण्णे घेवन येवचे. आतां हांगा बी तशीच ड्रायफ्रुट्स घेवन येवचे कितें, हण्णे घेवन येवचे कितें, तरकारी वाणचे आनी दान करता आसतना दाखोवन दान करचे तेंगे स्वभावच ना. अशें न्हू देवा बद्दल मस्त भावने मठा बद्दल मस्तीत अभिमान प्रिती तसली व्यक्ती आज हे चातुर्मास कार्यक्रम मस्तीतलो तिणी विनियोग करता आसाची अनेक रुपाचेरी जलेबीची मागीले आवय जाले तसले सुमती आवयले मस्तीतले प्रेरणे प्रशर्मण जाले तेंगेले एक विशेष जाले तसले आग्रहाक आज विशेष जाले तसले एक संरक्षणा सेवे दिवंगे न्हू आज मागीले उमेश राणांनी मस्तोड सहकार हे कार्यक्रमाक दिल्लो आसा. तेंगे स्वभावाक तेंगे गुणाक कितले नतमस्तक केलेली कमीची अशें उमेश राणाक आनी गेले आईक सुमती आईक सगळे लोक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे विशेष मागणी करताची तेंगे सगळे लोकांक बरें जावं म्हणजे प्रार्थने हे सगळें करचेक इश्ट करता आसा. आजची संध्याकाळा भितर प्रति दिवसा प्रमाणे आमगेले दावणगेरच्या आवय लोकांनी ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र वाजोवंगे न्हू कार्यक्रमाक एक चालन दिलेली. त्या नंतर सुंदर तसले भजन कार्यक्रम आयकले ते आमगेले शिमोग जाले तसले अत्यंत आत्मीय जाले तसले श्रीयुत मंजुनाथ ए शेट आनी श्रीमती शोभा एम शेट हिंनी श्री भीमेश्वर भजना मंडली म्हणजे टंडा निमित्त आज सुंदर तसले एक 1.5 तासाचे
भजना कार्यक्रम अत्यंत अमोघ जावंक न्हू चलोवन दिलो आसा. आमगेले मंजुनाथांना मस्त परिचय. आमी सान आसतना जर घेवची करकी कतींनी वास्तवण्या कडेन थंय तिणी काम शिकवा आशिल्ल्याची. तदनंतर मस्त अभिमान मठा बदल मस्तींतली तिणी केन्ना काम करता उरताची. इतलेंच न्ही तिंगे कुटुंब सगळ्याची धार्मीक कार्यक्रम बदल, भक्ती श्रद्धे बदल, भजना कार्यक्रम बदल मस्तींतले अभिमान जावन काम करता आसता. अशें सांगे न्हू आज एक विशेष सेवा जीविका म्हणचे बदल आज शिमोगांतनी तिंगे टिमा बरोबर येवंक न्हू एक भजना सेवे दिवंक न्हू ह्या कार्यक्रमाक मस्तींतले शोभ हाडला आसा. अशें सांगे न्हू मागीर भीमेश्वर भजना मंडळीचे सगळे पदाधिकारी लोकांक आनी मंजनाक हार्दिक धन्यवाद सांगताची. देवीला आशिर्वाद दवरूं म्हणजे प्रार्थना हे सगळें करचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबर एक दोनी सुंदर नृत्य कार्यक्रम म्हाज्या हांवें पळयले. ते म्हळ्यार अत्यंत शास्त्रीय जावंक न्हू नृत्य शिकूंक न्हू ते भितर एक प्रायवेट दिले तसले मागीर 2 आक्कांनी एक सुंदर नृत्य कार्यक्रम म्हाज्या हांगा चलोवन दिले. ते म्हळ्यार आमगेले दावणगिरेची आमगेले योगीराज जाणाले चली जाल तसले कुमारी रुचिता योगीराज अणवेकर हिंनी आजी फर्स्ट प्रथम जावंक न्हू सुंदर जावंक न्हू भरतनाट्य कार्यक्रम नृत्य कार्यक्रम दाखोवंक न्हू ह्या कार्यक्रमाक एक विशेष जाल तसले शोभ हाडले आसा. अशें सांग न्हू रुचिता आक्का बी हार्दिक धन्यवाद सांगता. तेगे भविश्य उज्वल जावं म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर बेंगळूर तांणी विशेष सांग न्हू आज ह्या कार्यक्रमाक भरतनाट्य खातीरची कुमारी मथुराची शेट मथुरा आक्का आयले आसा. तेणी प्रोफेशनली इंजिनियर जावन घेवन काम करता आसाची. जाल्यार हुंतो बदल एक मस्त अभिमान तेंगे बापाय आवय प्रोत्साह अशा न्हू आज मथुरा आक्कान बीच एक सुंदर स्नेह कार्यक्रम चलोवन दिवंक हे कार्यक्रमाक शोभ हाडला आसा. अशें ना न्हू मथुरा आक्का बी हार्दिक धन्यवाद सांगताची. देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हे सगळें करचेक इश्ट करता आसा. मस्तीचे संतोश येता आसा. चातुर्मास कार्यक्रम बरते चलता आसा. आज वर अनेक आवय लोकांना आमकां नैवेद्य हाडिल्लें आसा. ते सगळे नैवेद्य हाडिल्ले मागीर सगळे आवय लोकांक धन्यवाद सांगता आसा. प्रायशे चातुर्मास कार्यक्रम मुखार आयतवार दिवसू समाप्त जाता आसा. मुखार आयतवार ग्रहण बी आसा. अनेक लोकांच्या मना भितर एक समस्या आसा. त्या म्हळ्यार ग्रहण जाले नंतर आमी वायडां नाद दिवचे वचचे ना म्हणजे कोणकीची अनावश्यक केलें सुद्दी खंय घातलं खंय तशी प्रश्न ना. ग्रहणा दिवस ग्रहण टायम मात वादला नाच दिनशी उरते जाल्यार सोडेरी ग्रहण जाले नंतर बी दिवचें ना म्हणचे वो ग्रहणा पयलीं बी दिवचें ना म्हणचे कसले पद्दती ना ते खंयच्या माताक हांगे नाकाची आरामशीर तुमी पयलीं कशी करता आशिल्लीची आतां दिवचें जेन्ना शिकलेली नवरात्रा मागीर तसले आमी उठी दिपावळी पयलीं मुक्षी तसलीची तशी करून वच्चा आरामशीर करून वच्चा ताका प्रश्न ना वायना नादली दिवची कितें पद्दत आसा हें संबंद दवरून कशें करतलो तसले एक पद्दती वायन शब्दाक अर्थ वयती वयती म्हळ्यार वेळी तंतू संतांनी संबंध बरें दवरून कशें करता आमी शिवूंक घेवचें म्हणून आतां दोन वस्त्र शिवल्यार कितें जाता एक उरतकी ना तें वस्त्र तशीची आवय घार आमगे संबंद घार एक आत्मीय ते वाडची खातीर करता तसले एक वेवस्थे वायना नादली दिवची वेवस्थे अशें घेवन न्हू आमी आमगे संबंध बरें दवरून कशें करता वेवस्थे कशें करतरी हें वायना नादलं ते ग्रहणा नंतर दिवचें ना तेन्ना दिवचें ना आतां दिवचें ना म्हणना आमी केन्नाची ते वायना नादल दिवंक न्हू देवाला आशिर्वाद घेवीत संबंध बरे जन दवरून घेवीत अशें न्हू ते वायना देवची कितें प्रथा आसा तेवगे मना प्रकार तुमी करून वच्चा कांय तोंदून आमी सांजे इश्ट करता आसा मुखार सो आयतवाराचे कितें कार्यक्रम आसा फाल्यां परा भितर तेजे निर्णय जाताले आमगे कमिटी लोक तेजी सांगतलेची आमी भितर ते कशें चलता म्हूण सांगतलेची तितले पर्यंत कितें कार्यक्रम चलता आसा त्या कार्यक्रमाक इतले दीस पर्यंत तुमी सहकार दिता आयल्याची आनी मुखार बी सहकार दिया आनी एक वार देवी बरे रितीचेर हें कार्यक्रम चलोवंक घेवन सगळे लोकांक बरें करूं म्हणजे प्रार्थना करताची आयची कितें आमगेले हे कथोपदेश आसा कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.